आयुष्यभर काबाड कष्ट करून माणूस संपत्ती कमवतो आणि जेव्हा वयाची 60 तो ओलांडतो त्यावेळेस तो येतो ज्येष्ठ नागरिकांच्या कॅटेगरीमध्ये. जेव्हा ज्येष्ठ नागरिकांच्या कॅटेगरीत व्यक्ती येत असतो तर त्याच्या आयुष्यासाठी अतिशय महत्त्वाची 3 कामे त्याला करावी लागत असतात. ही 3 कामे करताना थोडी जरी चूक झाली तरी आयुष्यभर पस्तावा होऊ शकतो. तुमची कमावलेली सर्वच्या सर्व संपत्ती तुमच्या काहीच कामाची उरणार नाही जर तुम्ही या गोष्टीमध्ये चूक केली तर. हायकोर्टाने एका केसवर निकाल देत असताना या गोष्टी अधोरेखित केलेल्या आहेत ज्या प्रत्येक माणसाने ऐकायला पाहिजेत. आयुष्यात 100 चुका करा पण 60 नंतर ही जर चूक तुम्ही केली तर कदाचित तुमचं पुढचं आयुष्य नरक बनून जाऊ शकतं. झालं असं, एक विधवा महिला तिची संपत्ती तिच्या मुलं आणि मुलीच्या नावावर जेव्हा करते आणि ते करत असताना तिच्याकडनं एक चूक होते. त्या चुकीमुळे तिचं आयुष्य आज नरक झालेलं आहे आणि याच खटल्यावर हायकोर्टाने एक विशेष निकाल देखील दिलेला. तो काय निकाल आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यात याची कशी काळजी घ्यायची आहे, कायद्यामध्ये कसा बदल झालेला आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी कसे कायदे होते आणि आता काय बदल झालेले आहेत, कशी काळजी घ्यायची, अशी सर्वच सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. त्यामुळे जर तुमचं वय 60 पेक्षा अधिक असेल किंवा 60 पेक्षा कमी जरी असेल तरी देखील हा व्हिडिओ आयुष्यात एकदा पाहणं फार गरजेचं आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. आयुष्यभर कमावलेला पैसा, प्रॉपर्टी ही एक ना एक दिवस आपल्या पुढच्या पिढीच्या नावे आपल्याला करावीच लागत असते. पण हे करत असताना आपण आपला जो उदरनिर्वाह आहे त्याची देखील तजवीज त्यामार्फत करता यायला पाहिजे, अशी देखील योजना आपण करायला पाहिजे. त्यासाठी गुंतवणूक तुम्ही करायला पाहिजे. ती गुंतवणूक कशी करायची यासाठी आमच्या व्हिडिओवर आम्ही भरपूर व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही चॅनलवर चेक करू शकता. तर आता पाहूयात की तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमचं वय 60 पेक्षा अधिक असेल, जरी नसेल पण तुम्ही कोणती अशी चूक करायला नाही पाहिजे की ज्यामुळे तुमचं आयुष्य हे नरक होऊ शकतं आणि जे नरक बनवतील तुमचे नातेवाईक, तुमचा मुलगा, तुमची मुलगी, तुमचे जे आप्तेष्ट आहेत तेच तुमचं आयुष्य कदाचित नरक बनू शकतात जर ही चूक झाली तर. आता एकदा झालं असं, एक विधवा महिला जिचे जे काय मिस्टर आहेत तर ते वारलेले असतात, तर ती काय करते, तिच्या नावावर असलेली ती सर्वच्या सर्व प्रॉपर्टी तिच्या मुलाच्या नावे करून टाकते. आणि प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाची अशी भोळी भावना असते की आपण जर आपल्या मुलींच्या नावावर जर आपली सर्व प्रॉपर्टी केली तर ते आपल्याला सांभाळतीलच. आणि बरोबर आहे, 99% जे काही मुलं मुली आहेत ते आपल्या आईवडिलांना सांभाळतातच, पण त्यातली काही जण असतात जे सांभाळत नाही. पण इथे प्रश्न तो नाहीये, प्रश्न तुमच्या चुकीचा आहे, ज्येष्ठ नागरिकांच्या एका चुकीचा आहे, जी चूक तुम्ही करायला नाही पाहिजे. मग या केसमध्ये नेमकं काय झालं, हायकोर्टाने काय याच्यामध्ये निर्वाळा दिला. अगदी 2-3 न्यायालयामध्ये ही विधवा महिला लढली आहे पण मुलगाच शेवटी या केसमध्ये जिंकलेला आहे. पण त्याआधी तुम्ही हे जाणून घेणं गरजेचं आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी भारताचा कुठला कायदा आहे, कोणत्या कायद्यानुसार जर ज्येष्ठ नागरिकावर कुठला अन्याय झाला त्याच्या मुलींकडून किंवा त्याच्या नातेवाईकांकडून किंवा त्याचे जे ॲन्सेस्टर आहे त्यांच्याकडून, तर त्यांना संरक्षण देणारा कायदा कुठला, त्याविषयी एकदा माहिती घेऊयात आणि नंतर या केसचा निकाल आपण पाहूयात आणि मग तुम्ही काय काळजी घ्यायची आहे ते 100% तुमच्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत लक्षात येईल. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक जो काही कायदा आहे तर तो आहे मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ॲक्ट 2007. मराठीमध्ये जर बघायला गेलं तर माता पिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007. हा जो अधिनियम आहे हा अशा माता पिता किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे की जे स्वतःच्या कमाईमधून किंवा आपल्या मालकीच्या मालमत्तेमधून स्वतःचा निर्वाह करण्यास असमर्थ आहेत. अशा लोकांसाठी हा अधिनियम बनवण्यात आलेला आहे. पण हा सर्वच माता पिता, सर्वच ज्येष्ठ नागरिकांना हा लागू पडू शकतो जर काही प्रॉब्लेम आला तर. आता यामधला जो सेक्शन 23 किंवा यातलं कलम नंबर 23 जे आहे ते प्रत्येकासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण की याच कलमानुसार जी विधवा महिलेची जी केस मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर ती याच्यावरच रंगलेली आहे आणि याच्यामधूनच तुम्हाला समजेल की काय चूक नेमकं तिच्याकडून झाली आणि तुम्ही काय काळजी घ्यायची आहे. यातला कलम नंबर 23 जो आहे तो मी तुम्हाला सर्वप्रथम वाचून दाखवतो या कायद्याच्या डॉक्युमेंटमधून आणि त्याचा अर्थ समजून सांगतो आणि मग आपण ती केस पाहूयात. आता कलम नंबर 23 जो आहे तो म्हणजे कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाने या अधिनियमाच्या प्रारंभानंतर त्याच्या मालमत्तेचे हस्तांतरण, मूलभूत सुखसोयी आणि भौतिक गरजा हस्तांतर करण्याला पुरवतील अशा अटीस अधीन राहून दानाच्या स्वरूपात किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण केलेले असेल किंवा असा हस्तांतरिती अशा सुखसोयी व भौतिक गरजा पुरवण्यास नकार देईल किंवा कसूर करेल त्या बाबतीत मालमत्तेचे उक्त हस्तांतरण हे कपटाने किंवा जबरदस्तीने किंवा गैरवाजवी दडपणाखाली करण्यात आले आहे असे मानण्यात येईल
आणि ते हस्तांतरकाच्या विकल्पनेनुसार न्यायाधिकरणाकडून शून्यवत म्हणून घोषित करण्यात येईल. आता याचा अर्थ सोपा साध्या भाषेत सांगायचं झालं, जर एखाद्या माता पित्याने त्यांची सर्व प्रॉपर्टी मुलाच्या किंवा मुलीच्या नावे केली, पण जर त्या मुला-मुलींनी त्यांना सांभाळलं नाही, तर ती संपत्ती जी आहे तर ती त्या माता पित्यांना परत भेटू शकते, असा याचा अर्थ होत असतो. पण याच्यामध्ये एक अट आहे आणि तीच अट तुमच्या लक्षात राहत नाही, तिथे चूक होते आणि तीच त्या विधवा महिलेकडून झालेली आहे. आता पाहूयात विधवा महिलेकडनं नेमकं काय झालं. विधवा महिलेने काय केलं की तिच्या मुलाच्या नावावर सर्व प्रॉपर्टी केली, पण ते काय तिला सांभाळायला तयार नव्हते. ते अगदी ती आहे की नाही अशा परिस्थितीत तिला ठेवत होते. मग तिने काय केलं, जे सिव्हिल कोर्ट आहे तिथे हा जो काय अधिनियम 23 आहे तर यानुसार एक सिव्हिल सूट त्या ठिकाणी दाखल केला. मग तेथील जो काय सिव्हिल कोर्ट आहे तर त्यांनी देखील हा जो काय त्यांचा दावा आहे तर तो अगदी व्यवस्थित धरला आणि आईच्या बाजूने निकाल दिला. कोर्ट देखील असं म्हणलं की नाही, तुम्हाला आईला जे काय आहे ते सांभाळावं लागेल. पण मुलाने पुढे जाऊन या जो काय जे कोर्टाने दिलेला जो निकाल आहे तर त्याला हायकोर्टामध्ये त्याने आव्हान दिलं आणि अर्थातच कोर्ट प्रक्रियेला थोडासा टाईम लागतो. तर मधल्या काळामध्ये मुलाने काय केलं, ती जी काय प्रॉपर्टी आहे तर ती तिसऱ्या व्यक्तीला विकून टाकली. मग आईच्या लक्षात आल्यानंतर आईने काय केलं, एक विशिष्ट जे काय न्यायालय असतं ज्याला देखभाल न्यायालय असं म्हणतात, तर इथे एक याचिका दाखल केली. तिथे आई म्हणत होती की मला कुठल्याही प्रकारचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी मिळत नाही, तर त्याची तरतूद करण्यात यावी, प्रॉपर्टी माझी मला त्या ठिकाणी मिळावी. तर तिथे देखील तेथील जे काय कोर्ट आहे जे त्यांनी देखील जवळपास तो जो काही निर्वाळा आहे किंवा जो निकाल आहे तो देखील आईच्या बाजूने दिला आणि आईच्या बाजूनीच त्याच्यामध्ये निकाल देण्यामध्ये ते कोर्ट दिलं. पण झालं काय, मुलाने तोपर्यंत हायकोर्टामध्ये त्याच्याविषयी अपील केली होती आणि जेव्हा हा जो काय खटला आहे तो हायकोर्टात ज्यावेळेस गेला, हायकोर्टाने पूर्ण अभ्यास केल्यानंतर हायकोर्टाने सेक्शन 23मध्ये एक अट तिथे लिहिलेली आहे. तर ती अट अशी आहे की जर तुमच्या मुला-मुलींच्या नावे जर जमीन किंवा कुठलीही तुमची प्रॉपर्टी जर करत असाल तर तुम्ही तिथे अटी त्या ठिकाणी लिहून द्यायला पाहिजेत. अटी त्याच्यामध्ये त्याचा समावेश करायला पाहिजे. त्यामध्ये असं म्हणायला पाहिजे की जर तुम्ही आम्हाला सांभाळलं नाही किंवा आमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत किंवा आमच्या इतरही काही गरजा आहेत त्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही जी दिलेली तुम्हाला प्रॉपर्टी आहे तर ती तुमचा तिच्यावर अधिकार नसेल, ती आम्हाला मिळू शकेल. तर ही अट तिथे लिहिणं, त्या जी काय तुम्ही ट्रान्सफर करत आहेत त्यामध्ये ती मेन्शन करणं फार गरजेचं आहे. आणि ही चूक विधवा त्या आईकडून झाली आणि बऱ्याचशा नागरिकांकडून ही चूक होते. तुम्ही कोणतीही अट न टाकता अगदी भावनेच्या भरात आपल्या प्रेमापोटी डायरेक्ट जर तुम्ही ट्रान्सफर जर तुमची प्रॉपर्टी करत असाल तर तुमच्याकडनं ही आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होऊ शकते. तुम्ही राबून जी जमवलेली संपत्ती आहे तर तिचं कवडी मोल त्या ठिकाणी मोल होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही ही अट टाकलीच पाहिजे, जेणेकरून जर भविष्यात कधी काही प्रॉब्लेम झाला तर नक्कीच तुम्हाला त्याच्यापासून तुमचं नुकसान होणार नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही दावा दाखल कराल, याचिका दाखल कराल तर त्यावेळेस तुमच्याकडे सॉलिड जो काही मुद्दा आहे तो मुद्दा देखील राहील. तर अशा प्रकारे या चुका टाळल्या पाहिजे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.